अजय निघाला. आपल्या राजाभाजाला भेटण्याच्या उत्सुकतेने निघाला. दिवाळीच्या अनंत आठवणी अजयच्या मनात रेंगाळत राहिल्या. ती पहिली दिवाळी, मानसीच्या सोबतीत घालवलेली पहिली दिवाळी आणि थोडीशी त्या अनामिक नात्याची चाहूल लागलेली. अर्थात नंतर येशील, पुन्हा काही काम काढून येशील तेव्हा बोलेन तुझ्याशी, किंवा मी बोलवेन तुला तेव्हा वेळ काढून ये. खूप बोलायचं रे तुझ्याशी. इतकंच काहीसं बोलणं झालेलं आणि मग परतीच्या वाटेवर कामाला जाताना फ्लाईटमध्ये सुद्धा विचारांचा गोंधळ. दुसऱ्या दिवसापासून काम सुरू झालं, पण नंतर थोडेसे संपर्क वाढत गेला आणि दोघांच्याही नशिबाने त्याला नंतर मिळालेलं काम आणि पुन्हा तिची भेट आणि त्यावेळेस अचानकपणे मिळालेला तो एकांत आणि मग तिने ते केलेलं मन मोकळं, त्यानंतरचं अजयचं आयुष्यच बदलून गेलेलं. म्हणजे कुठेतरी जे काही ठरवलं होतं स्वतः कसं जगायचं आहे, त्या तत्वाला त्याला मुरड नक्की घालावी लागली. आता पुन्हा या बाबतीत मागे वळून पाहायचं नाही. फक्त करिअर, फक्त काहीतरी बनवून दाखवणं. ते कशासाठी? अगर किसी ने आपको ठुकराया तो ऐसा कुछ बन के दिखाओ कि ठुकराने वाले को पछतावा हो सके कि अरे यार हमने किस इंसान को ठुकराया है. या एका वाक्याने झपाटून अजय त्याच्या क्षेत्रात प्रगती करत राहिला होता. असे सगळे विचार, अशा सगळ्या आठवणी घेत दिवाळीच्या त्या वसुबारसच्या संध्याकाळी तो त्याच्या बछड्यांकडे पोचला. राजा आणि बाजा खूप खुश झाले. त्यांना वाटलं आज हा लवकर कसा आला. मग दिवाळी म्हणून त्यांना मी आज वेगळा खाऊ नेला होता. त्यांनासुद्धा गोड आवडतं. त्यांनी का रोजच बिस्किटं खावी, रोजच पेडिग्री खावं. त्यांना वेगळं काहीतरी घेऊन जायचं हे मनाशी मी हिय्या करूनच त्यांचीही दिवाळी साजरी करायची आणि त्यांना फटाक्यांच्या आवाजापासून थोडं ते माझ्यासोबत रमतात म्हणून त्यांना दूर घेऊन जायचं. अशा इराद्याने मी माझ्या ठिय्याच्या आसपास त्यांना हुडकलं. अर्थात त्यांनी मला दुरूनच बघितलं होतं आणि ते धावत माझ्याकडे आले. त्यांना व्यवस्थित एका योग्य ठिकाणी घेऊन गेलो जिथं फटाक्यांचे आवाज जास्त नव्हते. त्यांना आणलेला खाऊ मी खाऊ घातला आणि माझ्या पिशवीतनं त्यांना काय समजणार हो, पण नवीन ड्रेस निखिलने घेतलेला त्यांनाच दाखवला. त्यांच्या नजरासुद्धा त्या ड्रेसकडे गेल्या. त्यांना थोडं समजलं की हा काहीतरी आपल्याला दाखवतोय. त्यांनीसुद्धा त्यांच्या भाषेमध्ये शेपूट हलवलं आणि राजाने एकदा बाजाकडे बघितलं, बाजाने एकदा राजाकडे बघितलं आणि नंतर दोघांच्या नजरा फक्त त्या ड्रेसच्या पिशवीकडं. मी जाणून चुकलो, चला त्यांना समजलं आहे. आणि नंतर मग थोडीशी माझी पण पोटपूजा करून मी निद्रिस्त व्हावं म्हणून आपल्या आपल्या ठिय्याकडे गेलो. राजा बाजा थोडंसं बाहेर कुठेतरी फिरायला गेले आणि नंतर त्यांच्या ड्युटीवर येऊन रुजू झाले. अगदी एक माझ्या पायाशी, एक माझ्या उशाशी. याच पद्धतीने आणि त्यामुळंच मला एक सिक्युरिटी मिळाली होती. माझी जागा दुसरं कोणीही बळकावू शकत नव्हतं. कारण या दुनियेत अशा जागी एकांतपणा मिळवण्यासाठी पाश तुटलेल्या माणसांची काही कमी नाही आहे, हे मी गेल्या 4-5 दिवसातल्या ऑब्झर्वेशननी जाणलं होतं. आणि त्या गर्दीचाच एक भाग बनून जगताना त्या लोकांचीसुद्धा दुःख मला जवळून जाणता आली होती. असं अजय मनाशी पुटपुटत, कूस बदलत पडला होता. झोप काही येत नव्हती. कारण अनंत विचार, निखिलने दाखवलेलं प्रेम, निखिलने प्रेमाने आपली परिस्थिती बाजूला ठेवून माझ्यासाठी केलेला हा त्याग, आयुष्यात पहिल्यांदा कोणाकडनं तरी अशी मोठी गिफ्ट
मोठी भेट तेही दिवाळीच्या सुमारास अजयने स्वीकारली होती. त्याला सुजयकडून काही घेतल्याशिवाय कुणी काही त्याला दिलं असं कधीच आठवत नाही. तुरळक गोष्टी अजयच्या जीवनात कधीतरी कोणीतरी, अरे हा खूप इतरांसाठी धावतो, आपण ह्याच्यासाठी काहीतरी करू, अशा भावनेने भेटणारी माणसं त्याला तशी कमीच भेटली. पण जी भेटली ती आत्मीयतेने भेटली. त्यामुळं त्यांच्याकडून त्यांनी एखाद दोन वेळेस भेटी स्वीकारल्या. असा सगळा चित्रपट त्याच्या मनाभोवती रेंगाळत असतानाच हळूहळू त्याचे डोळे जड झाले. अजय झोपी गेला. परंतु ही दिवाळी काही त्याच्यासाठी एका अर्थाने निखिलची भेट, निखिलचं नातं, निखिलने दिलेली काय गिफ्ट, त्यानंतर राजा आणि बाजा यांच्यासाठी आणलेला खाऊ इथपर्यंत चांगली गेली. आणि पहाटे 3 वाजता त्याला राजा आणि बाजाची चाहूल लागेना. त्याने थोडं जागा होऊन पाहतो तर काय, RPFचे 2 जवान त्याला उठवत आहेत, त्याच्या डोक्याखालची पिशवी काढत आहेत. तो खडबडून जागा झाला. राजा आणि बाजाला त्या युनिफॉर्म आणि काठीच्या धाकाने त्यांनी हाकलून लावलं होतं. आणि मला यात किंचितही कल्पना नाही की नक्की काय चाललं आहे माझ्याभोवती. त्या RPFनी माझी पिशवी तपासायची असं मला खडसावलं. अर्थात तो त्यांच्या कर्तव्याचा भाग होता. पण आतमध्ये फक्त निखिलने दिलेला ड्रेस आणि माझी संपत्ती आणि काही मला रोज लागणाऱ्या काही वस्तू याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नव्हतं. पण ती पिशवी देण्यास मी नकार दिला. मी त्यांना इतकंच म्हणालो, चांगल्यांचे सामान तपासायचं आणि स्टेशनवरती बॉम्बस्फोट होत असताना गाफील राहायचं. कशासाठी हवं आहे तुम्हाला? काय तपासायचं आहे? कोण वाटतो मी तुम्हाला? वगैरे वगैरे. मनातली चिडचिड थोडीशी बाहेर आली होती. अजय थोडा विसरून गेला की वर्दी के सामने कुछ चलता नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने दरडावलं आणि मी पिशवी देत नाही असं म्हटल्यानंतर एकाने मोबाईलवरून कोणाला तरी काहीतरी निरोप दिला. कदाचित त्यांना माझा काहीतरी संशय आला. कोणीतरी अतिरेकी काहीतरी घातपात घडवण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी झोपल्याचं नाटक करतोय अशी काही त्यांना टीप मिळाली असावी असं त्याच्या बोलण्यावरून अंदाज आला. आणि 5 ते 10 मिनिटातच लगेच धावत 2 अधिकारी आणि अजून 2 जवान माझ्या भोवती जमा. मी शेवटी जमिनीवर बसलेला उठून उभा राहिलो. पिशवी घेऊन त्या बाकावर बसलो एका. पण पिशवी मी माझ्या छातीशी कवटाळून धरली होती. का? त्याच्यात काही नव्हतं घातपाताचं, पण त्याच्यात जे काही होतं त्याच्याने माझी आयडेंटिटी या वर्दीतल्या लोकांना मिळणार होती. आणि मग कदाचित काही वेगळं पण घडू शकलं असतं, चांगलंही आणि वाईटसुद्धा. आणि मला ते नको होतं, कारण मला जॉब मिळेपर्यंत ही जागा सोडायची नव्हती. असा मनाशी हिय्या करून अजय मनातल्या मनात पुटपुटत होता. आणि तेवढ्यात आत्ता नवीन आलेल्या 2 अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावरच्या टोपीचा फरक, त्यांच्या खांद्यावरच्या स्टारचा फरक हा मला जाणवला. या जवानांचे हे अधिकारी असणार. त्यांनी सुरू केलं मला खडसावण्याचं नवतंत्र. एक बरळला, इसको ले चलो. ये ऐसे नहीं मानेगा शायद, ऐसे नहीं देगा थैली, इसको ले चलो. मी मोठ्या अदबीने म्हणलं, ले चलने की कोई ज़रूरत नहीं साहब, आप चलिए आगे, मैं आपके पीछे आता हूँ. लेकिन एक शर्त है, मैं अपनी थैली सिर्फ आपको, आप इनके ऑफिसर हो ना, आपको ही दिखाऊंगा. एक शर्त है मेरी, थैली देखने के बाद कृपा करके मुझे कोई सवाल नहीं पूछना है. हाँ, मैं 8 दिन के बाद आके ईमानदारी से आपको जो बताना है वो सब कुछ बताऊंगा. सिर्फ मुझे 3 दिन की मोहलत चाहिए. मुझे यहाँ से हकालना नहीं है. मैं ज़रूर दिखाऊंगा थैली. माझं बोलणं त्यांना थोडंसं काहीतरी पटतंय असं अजयने त्यांच्या डोळ्यात बघून जाणलं. आणि तो मनाशीच म्हणला, चल जा यांच्या चेंबरला, काही होणार नाही तुला, असं त्याच्या अंतर्मनाने त्याला सांगितलं. आणि निमूटपणे तो त्यांच्या मागं पावलं चालू लागला.
पहाटेची 3-3:30ची वेळ. तसा शुकशुकाट, तुरळक गर्दी. एखादी ट्रेन येणार असेल आणि तशी माझी जागा खूप लांब, प्लॅटफॉर्मपासून तसा लांब, तशी मला झोपायला असुरक्षित, पण कोणालाही नुईसन्स होणार नाही अशीच जागा मी पळकावली होती. असा सगळा विचार करत आता चेंबरमध्ये काय बोलायचं हे ठरवत ठरवत अजय निमूटपणे त्यांच्या मागं चालू लागला. त्यांचं चेंबर आलं. यथावकाश तो ऑफिसर त्याच्या चेअरवर जाऊन बसला आणि जे काही माझ्या मनामध्ये इम्प्रेशन तयार झालं आहे त्या ऑफिसरची एक भीती, त्याच तोऱ्यामध्ये चल निकाल थैली. अजयनी कंपनी सोडल्यापासून इतक्या जोरामध्ये कुणाचं तरी अरेतुरे ऐकून घेतलं हा पहिला क्षण होता. कंपनीमध्ये अधिकारी पदावर काम करत असताना शिस्तीच्या वेळेस शिस्त आणि जेव्हा फ्रेंडली क्लायमेट ठेवायचं तेव्हा खूप मित्रत्वाने सगळ्यांशी वागत अजयनी जीवन सगळं व्यतीत केलं होतं त्या कंपनीत. आणि कंपनीचा कसा भरघोस फायदा होईल, कंपनीचं कोण नुकसान करतं आहे याच्याकडं बारकाईने लक्ष देत त्यांनी आपली कर्तव्य भूमिका नेहमीच बजावली होती. अजयनी त्याही ह्याच्यात त्याच्याच आवेशात सांगितलं, साहब कोई आतंकवादी या चोर समझकर ऊंचे आवाज़ में बात नहीं करना. मैंने भी आप जैसी ज़िंदगी निकाली है. हर किसी का कोई इतिहास हो सकता है. हर किसी को मुजरिम की नज़रों से मत देखो. ये लीजिए मेरी थैली, चेक कीजिए, जो चाहे वो चेक कीजिए, लेकिन मेरी शर्त, वो शर्त भूलना नहीं. जो कुछ आप देखोगे उसके बाद मुझे कोई सवाल नहीं चाहिए. हो सके तो मुझे कुछ कोऑपरेट करना, अगर नहीं तो सिर्फ मैं 3 दिन की मोहलत मांगता हूँ. बस मुझे वहाँ से हकालना नहीं. और मेरे राजा और बाजा को जिस अमानवीयता से वहाँ से भगा दिया है वो भी 3-4 दिन तक नहीं होना चाहिए. इतनी ही मैं विनती करता हूँ. ऐसा कहते हुए अजय ने हाथ जोड़ दिए. ये पहली बार थी कि अजय किसी के सामने थोड़ा बहुत गिड़गिड़ा रहा था. ऑफिसर ने जो उसका फ़र्ज़ था वो निभाने के लिए मेरी थैली अपने पास ले ली और उसके हाथ के नीचे जो जवान था जो खड़ा था बाजू में, उसे उसने कहा, चल निकाल एक एक चीज़. उसने सारी चीज़ें निकाल कर टेबल पर रख दी. वो मेरी अमीरी, वो मेरी संपत्ति, मेरे 2 एल्बम. उसकी तरफ देख के मुझे पूछा उसने, ये क्या है? साहब देख सकते हो, लेकिन सवाल कुछ पूछना नहीं. अल्बम त्यांनी चाळायला घेतले. अजय त्यांच्या नजरेकडे बघत होता. अल्बममधून त्यांचे एक एक फोटोवरून नजर फिरत होते आणि हळूच ते अजयकडे बघत होते हे त्याच्या चाणाक्ष नजरेने जाणलं. आणि त्यांचा बदलत गेलेला चेहरा जो सुरुवातीला अतिशय रागीट होता, त्या चेहऱ्यावर अजयला कुठेतरी मृदू भाव बदलताना दिसले. शेजारी उभा असलेला जवान, त्याच्याही चेहऱ्यावर ते भाव बदलताना दिसले. त्यांनी माझ्याजवळ उभा असलेल्या जवानाला पलीकडे बोलावलं. त्यालाही फोटो दिसले पाहिजेत म्हणून. त्यानेही फोटो बघितले. 2 जवान, 2 ऑफिसर फोटो बघतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत आहेत हे बघून अजयला थोडंसं बरं वाटलं. चला, आपल्याविषयी जो संशय आहे तो तरी यांचा दूर झाला आहे. कदाचित चांगली मदत मिळेल किंवा कमीत कमी आत्ता ज्या पद्धतीने वागले त्या पद्धतीने ते वागणार नाही याची निश्चिंती अजयला नक्की झाली. त्यानंतर त्यांनी नवीन ड्रेसकडं पाहिलं. हळूच त्या ऑफिसरनी मिश्किलपणे विचारलं, किस दुकान से चुराया है ये? आणि असं म्हणून तो हसला. मी खाडकन उभा राहिलो खुर्चीतनं, कारण जणू काही त्याने नजरेने इशारा केला की त्याला मिठीत घ्यायचं आहे. त्यांनी माझा सेकहँड केलेला हात जोरात दाबला. साहब जी, कल से आप उधर नहीं सोओगे. बहुत बड़े आदमी हो आप. यह आपका कर्तृत्व इस एल्बम से मेरे दिल तक पहुंच गया है. चलो, मैं कोई सवाल नहीं करूंगा. मुझे जितना जानना है उतना तस्वीरों के ऊपर से मैंने जान लिया है. मैं कोई सवाल नहीं करूंगा. लेकिन अभी से हम सब लोग मिलके कॉफ़ी पिएंगे और उसके बाद हमारी आरपीएफ की रिटायरिंग रूम में आपका बंदोबस्त हो जाएगा. सिर्फ 4 दिन नहीं, 8 दिन, 10 दिन, 15 दिन आप रह सकते हो वहाँ.
आपको किसी चीज़ की कमी नहीं होगी. त्याने जो सोबतच्या जवानांना सांगितली एक इन्स्ट्रक्शन, सारी टीम को बताओ, कल जो ड्यूटी पर है, परसों जो ड्यूटी पर है, सबको मैसेज भेज दो, ग्रुप में मैसेज भेज दो कि कॉट नंबर सो एंड सो, इस पर से कोई इनको हिलाएगा नहीं और कोई कुछ पूछेगा नहीं सवाल. जब इनका काम बन जाए तब ये बताएंगे, ये जाएंगे यहाँ से. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. आज या दिवाळीच्या मुहूर्तावर निखिलचं नातं मिळालं, हा एक पहिला आनंद. आणि दुसरा आनंद, काहीही न सांगता मानसिकता जाणून घेणारी वर्दीतली माणसं भेटली. अशा या सुखद धक्क्यामुळं अजयचं मन एकदम हुरळून गेलं. यथावकाश त्या ऑफिसरनी पुन्हा आप बैठिये, म्हणजे जो माणूस एक आरोपी समजत होता, मला एक संशयित समजत होता, घातपात करणारा व्यक्ती समजत होता, अतिशय तळागाळातला व्यक्ती समजत होता, तो मला आदबीने आता कॉफी पाजत होता. असा विचार करून अजय आतल्या आत हसू लागला. अजयच्या मनातल्या भावना कदाचित त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आल्या असतील आणि म्हणून तो अधिकारी पण मिश्किलपणे हसला. बैठिए साहब, लीजिए कॉफ़ी लीजिए, कोई टेंशन लेने की बात नहीं है. इंसान की ज़िंदगी में ऐसे बहुत कुछ होते रहता है और आपका ये जज्बा देखकर मैं कुछ सीख रहा हूँ आपसे. इसके लिए आपका शुक्रिया कहता हूँ. चलो कॉफ़ी पिएंगे, हम लोग हमारी ड्यूटी पे तैनात रहते हैं और आप आराम से सो जाइए. जवानाकडे त्याने इशारा केला, इनको इनकी कॉट दिखाओ और जो कुछ चीज़ें इनको चाहिए वो स्टॉल से मंगा के सुबह जो जो लगता है, इनके पास अगर नहीं है तो इनको पूरी चीज़ें ला कर देना. पैसे उस स्टॉल वाले को बोल देना, क्या हमारे ऑफिसर आके बिल दे देंगे. असं काहीशी त्यांनी त्याला इन्स्ट्रक्शन दिली. सगळ्यांनी मिळून कॉफी घेतली आणि मग अजयने त्यांचा हसत निरोप घेतला. हाँ, आपको ये जवान छोड़ देगा, आप अभी वहाँ नहीं सो जाओगे. हाँ, रही बात आपके राजा और बाजा की, उन्हें मैं रिटायरिंग रूम में नहीं ला सकता हूँ, माफ़ कीजिएगा, लेकिन वो उधर आके बैठेंगे, आपका इंतज़ार करते रहेंगे. जितनी देर तक आप उन्हें कंपनी दे सकते हो वहाँ बैठ सकते हो, लेकिन सोने के लिए आप रिटायरिंग रूम में ही आओगे. बस इतना वादा चाहिए मुझे और आपको किसी भी चीज़ की कोई कमी नहीं होगी, ये मेरा वादा रहा. असं म्हणून त्या ऑफिसरनी परत शेकहँड केला. काहीतरी आपल्या कर्तव्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कधीकधी वर्दीवाले प्रामाणिकतेला मदत करत असतात, हा अनुभव वाचनात आला होता. इतरांचे अनुभव असे ऐकले होते, पण आज स्वतः अनुभव घेताना अजयचं मन पुन्हा त्या वर्दीला सलाम करण्यासाठी उत्सुक झालं आणि अजयने नकळत आपल्या स्वभावानुसार त्यांना शेकहँड करत, त्यांचा हात घट्ट दाबत, नंतर त्याच हाताने त्यांना अक्षरशः सॅल्यूट ठोकला. आखिर अजय भी एक फौजी का बेटा था. उसने जान लिया कि ये इंसान सच्चे दिल से हमें मदद कर रहा है और शायद उस विधाता ने इसकी और मेरी मुलाकात करके दी है. अशी सद्भावना अजयच्या मनात आली आणि त्याचंही ओतप्रोत माणुसकीने भरलेलं मन आतमधून चिंब झालं. पापण्यासुद्धा ओल्या झाल्या होत्या. त्या ऑफिसरपासून चेहरा लपवत अजयनी, चलता हूँ सर, लाख लाख शुक्रिया, थँक्स अ लॉट, मिलते रहेंगे, इतकं बोलून अजयनी रिटायरिंग रूमकडं कूच केलं. मनामध्ये काळजी फक्त राजा आणि बाजाची. आज मी खूप दिवसांनी बेडवर झोपेन. आज मी छान बंदोबस्त असेल माझा रात्रीचा. आणि त्याला ती रिटायरिंग रूम पाहिल्यावर तो आश्चर्यचकित झाला. फक्त 10-12 बेडची ती एक छोटासा हॉल होता आणि तिथं ते ड्युटीवरचे जवान ओळीनी कधीकधी अर्धा तास 15 मिनटं अशी वामकुक्षी घ्यायला यायचे. कंटिन्यू तिथं कुणीही झोपू शकत नव्हता, कारण त्यांची ड्युटी त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे, जसे भारतीय जवानांना ब्रेकिंग आवर्स असतात की कोणीतरी एकाने थोडी रेस्ट घ्यायची, दुसऱ्याने जागता पहारा द्यायचा, असं जसं असतं चौकीमध्ये, बंकरमध्ये, त्याच पद्धतीने इथंही वातावरण त्याला दिसलं. अजयने एक वेळ त्या हॉलकडं पाहिलं.
आणि स्वतःशीच पुटपुटला की आपोआप ही देवाने केलेली व्यवस्था आहे. मी तर कोणापुढे हात जोडून अशी व्यवस्था करा द्या असं मागणार नव्हतो, कारण प्रत्येक ठिकाणी आयडेंटिटी ह्याचा प्रश्न निर्माण व्हायचा आणि ती माझी आयडेंटिटी मला सेटल झाल्याशिवाय कोणालाही सांगायची नव्हती. असा विचार करत करत अजय त्या कॉटवर पडला, पहुडला. आठवण राजा आणि बाजाची, माझे 2 सिक्युरिटी ऑफिसर्स, ज्यांनी मला 4 दिवस साथ दिली आणि आज मी त्यांना सोडून इथे आरामात गादीवर लोळतोय. आणि ते बिचारे कदाचित आता कोणी हाकलणार नाही, तिथली गर्दी गेली असं समजून तिथं आले असतील, मला शोधत असतील. अजय दिसत नाही आहे, आपला मित्र दिसत नाही आहे, आपला मालक दिसत नाही आहे म्हणून कदाचित हळहळ व्यक्त करत असतील, मला शोधण्यासाठी इकडं तिकडं भटकत असतील. अशा विचारांनी अजयला खूप तळमळ होऊ लागली. परंतु त्या ऑफिसरचा सन्मान राखणं, सगळ्यांनी जी व्यवस्था केली आहे त्याबाबत आदर दाखवणं म्हणून अजय तिथनं हलू शकला नाही. तसाच तळमळत पहाट संपली. झुंजूमुंजू झालं आणि लगेच 2 जवान अजयच्या दिमतीला आले. साहब ने बोला है आपको अगर कुछ चाहिए तो बताइए, कुछ लाना है, सोप है, शेविंग किट है, पेस्ट है, ब्रश है, तौलिया है, कुछ मंगाना है साहब, क्योंकि साहब गुस्सा करेंगे अगर आपको कुछ हमने नहीं दिया तो. मी पण आदबी नहीं अगदी त्यांना हात जोडले. नहीं सर, शुक्रिया, सब कुछ है मेरे पास, जैसे मैं रहता था वैसे ही रहूँगा. सिर्फ आपने थोड़ा सा सहारा दिया, उसका तो लफ्ज़ों में शुक्रिया अदा नहीं कर सकता हूँ. थँक यू व्हेरी मच. इतकं बोलून अजय आवरायला निघून गेला. सुंदर बाथरूम, सुंदर संडास, स्वच्छतागृहापेक्षा वेगळं वातावरण, अगदी घरी आल्यासारखं. किंवा कंपनीच्या कामाला जेव्हा मुंबईला जायचा तेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये उतरल्यासारखं स्वच्छ वातावरण तिथे. ते बघून अजय हरखून गेला. आज दिवाळीची वसुबारस नंतरची आंघोळ त्याला मनसोक्त करता आली, ते सुद्धा गिझरचं पाणी. गरम पाण्याची व्यवस्था होती. शेवटी ते सरकारी अधिकाऱ्यांचं, सरकारी जवानांचं रेस्ट हाऊस होतं, रेस्टिंग रूम होती, रिटायरिंग रूम होती. त्याप्रमाणेच त्याची सगळी व्यवस्था ठेवली गेली होती. अजयला खूप प्रसन्न वाटलं. अजयनी निखिलने दिलेला नवीन ड्रेस चढवला. त्याने विचार केला, सणाचा दिवस आहे, त्याने दिलेला ड्रेस हाच घालून त्याच्याकडे जाऊया. त्याचा ठेला लागताना रोजचं रुटीनमध्ये फरक नाही पडायचा आपला. आज मंदिरात जाऊनसुद्धा दर्शन घेऊया. आज त्यांनी उलटं करण्याचं ठरवलं. सकाळी सकाळी मंदिरात जाणे, दर्शन घेणे आणि नंतर निखिल पोहोचतो त्यावेळेस त्याच्या जागेवर पोहोचणे, अशा बेताने त्यांनी सगळी तयारी सुरू केली. मनामध्ये कालवा कालव, राजाबाजाची रात्र कशी गेली असेल. त्यांचा मला आधार होता, कबूल आहे, पण माझं अस्तित्व हा त्यांनासुद्धा आधार होता. कारण माझ्या अस्तित्वामुळं इतर लोक त्यांना काही करत नव्हते. आता वर्दीतल्या माणसांनी त्याला हाकललं त्यावेळेस मला डोळा लागला होता, तो भाग निराळा. वर्दीला ते पण घाबरतात, कुठेतरी काठीचा फटका बसेल म्हणून तिथनं पळ काढतात. शेवटी त्यांना पण वेदना संवेदना सगळ्या असतात. हा अजयच्या मनात विचार आला आणि मग त्याची नजर त्या आपल्या ठिय्याकडं गेली. तयार होऊन तो अजय त्या ठिय्याकडे गेला. राजावाजा त्याला दिसले नाही. त्यांच्या ओळखीची झालेली शिट्टी मारली अजयने आणि काही क्षणात त्या शिट्टीचा आवाज कुठून तरी त्यांच्या कानापर्यंत पोहोचला आणि कान टवकारले. राजाने बाजाला इशारा केला आणि धावत ते आपल्या ठिय्याकडे आले. त्या बाकावर मी बसून त्यांना 5 ते 7 मिनटं कुरवाळलं. अजय सांगतो, त्यांच्या डोळ्यात मी जे प्रेम पाहिलं, जो काही त्यांना विरहाचा त्रास झाला तो सगळा त्यांच्या नजरेत जाणवत होता. हालणाऱ्या शेपटीतून व्यक्त होत होते. ते विचारत होते मला आणि जास्त माझ्या अंगाशी लगट करत होते. कुठे होतास रात्रभर, तुला कोणी काही त्रास दिला का, अशी ते माझी खूप आत्मीयतेने चौकशी करत होते, असं मला त्यांच्या नजरेतनं कळलं, असं अजय म्हणत होता. मनातल्या मनात असं फुटफुटताना अजयने त्यांच्या कानाशी सांगितलं, नाही रे, मला कोणी त्रास नाही दिला, नका काळजी करू, माझी उलटं चांगली व्यवस्था केली आहे.
आता मला पुढच्या 3-4 दिवसांची चिंता नाही आहे. असं काहीसं उत्तर देऊन अजय तिथून उठला. त्याने इशारा केला आणि राजा आणि बाजा त्याच्या मागं. तीच ठरलेली कॅन्टीन आणि तेच रुटीन. राजा बाजासाठी आज 4 बिस्किटच्या ऐवजी अजयनी 6 बिस्किटचे पुडे घेतले. त्यांना सकाळी दुपारी काही मिळो ना मिळो, पण मी पुन्हा येईपर्यंत त्यांच्या पोटात काहीतरी असलं पाहिजे, याच सद्भावना. आणि शेवटी आज मला जो काही आनंद मिळाला आहे, आज माझ्यापर्यंत ज्या काही आनंदाच्या लहरी या हवेतून आल्यात, त्या विधात्याने आज या माणसांच्या करवी माझी व्यवस्था केली, तर मी यांची व्यवस्था करणं हे माझं कर्तव्य बनतं. अशा कर्तव्य भावनेने अजयनी त्यांना व्यवस्थित खाऊ घातलं आणि त्यांची हद्द संपते तिथपर्यंत त्यांनीसुद्धा अजयची सोबत केली. त्यांनासुद्धा सवय झाली होती अजयला इथपर्यंत सोडायचं, आणि मग त्यांची हद्द संपली की इतर कुत्री अंगावर येतात म्हणून ते परत मागे फिरतात. पण एक वेळ माणूस एखाद्या माणसाला निरोप दिल्यानंतर मागे वळून बघणार नाही, पण हे प्राणी मागे पुन्हा 10 फूट जाऊन पिछेमूड करतात आणि वळणावर मी दिसेनासा होईपर्यंत माझ्याकडे पाहत राहतात. मी पण एखाद्या मित्राने, एखाद्या नातेवाईकाने निरोप घ्यावा असा लांबून हात वर करून त्यांना टाटा करतो. त्यांना जाणवतं आणि मग ते आपल्या आपल्या विश्वात जातात. अजयनी एक वळण घेतलं आणि थोडा रस्ता बदलून तो मंदिराच्या दिशेने चालू लागला. त्याच्या मनात आलं होतं, आज तू खरंच पावलायस मला. कारण अशी व्यवस्था अचानक होणं, एका रस्त्यावरच्या लावारिसची व्यवस्था, फक्त माझ्या पिशवीतली संपत्ती बघितल्यानंतर त्या मनामध्ये असे बदल घडणं, कारण ती संपत्ती होतीच तशी. त्यामधून काही फोटोमधून मला न विचारता बऱ्याच गोष्टी समजत होत्या लोकांना, आणि त्या ऑफिसरच्या नजरेतनं, त्या जवानांच्या नजरेतनं त्या गोष्टी सुटल्या नाही आहेत. त्यांच्या मनाने घेतलं की काहीतरी नशिबाने या माणसावर घाला घातला आहे, अदरवाईज हा आपल्या लेवलपेक्षा वरचा व्यक्ती आहे हे त्यांनी जाणलं आणि मग सहकार्य करायचं आपोआप त्यांनी ठरवलं. कदाचित त्यांच्या चौकटीबाहेर त्यांनी सहकार्य केलं पण असेल, पण त्याचं क्लॅरिफिकेशन देण्याइतकी त्यांच्यामध्ये धमक असावी, आणि म्हणूनच अजयला सहकार्य मिळालं. वर्दीतलं पहिलं सहकार्य. अजय असं करत करत, विचार करत करत आज जे काही घडलं ती विधात्याची कृपा आहे इतकंच मनामध्ये आणत त्याचा प्रचंड विश्वास होता या गोष्टींवर. तुमच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते कदाचित ती त्याची लीला असते. एखाद्या मोठ्या गोष्टीपासून तुम्हाला वाचवण्यासाठी एखादी छोटी गोष्ट घडते, या गोष्टींवरती त्याचा प्रचंड विश्वास होता. याच विचारात अतिशय कृपाळू मनाने ज्याने आपल्यावर कृपा केली त्या देवाचे सतत आभार पुटपुटत, त्याचं नामस्मरण करत रस्त्याच्या एका कडेने तो मंदिरापर्यंत पोहोचला. मंदिरात दर्शन घेतलं मनोभावे, आणि मग आता फक्त ही सगळी घडलेली घटना कधी एकदा आपल्या निखिलला, आपल्या भावाला सांगतोय असं त्याला होऊन गेलं. एकच दिवस झाला भावाचं नातं निर्माण होऊन. या दादाला कुणीतरी सहकार्य केलं आहे हे त्याला ऐकून त्यालाही बरं वाटेल. दादाला 3-4 दिवस तो घरी बोलावतोय, पण त्याच्या दादानी सांगितलं, मला स्वाभिमानाने जगू दे, माझा स्वाभिमान दुखावू नकोस. मला तुझ्या घरी म्हणजे माझ्या वहिनीला मी सेटल झाल्याशिवाय तोड नाही दाखवायचं. तुझी मुलं उद्या विचारती मी आलो तर एक आश्रित आपल्याकडं आला आहे असं इम्प्रेशन मला नको आहे. मी येईन तुझ्या घरी, नक्की येईन, पण माझी सेटलमेंट झाल्याशिवाय येणार नाही, हे मी त्याला समजावून सांगितलं होतं. त्यामुळंच मी असा लावारिस बेवारससारखा स्टेशनच्या कोपऱ्यात एका झोपत होतो, माझ्या मित्रांच्या सोबत जागत होतो. कधी मी झोपलो तर माझ्यासाठी ते जागत होते, राजा आणि बाजा. मंदिरातलं दर्शन घेऊन तास, सव्वा तास तिथे बसून अजय पुन्हा आपल्या निखिलच्या गाड्याकडं, त्या ठेल्याकडं चालत चालत निघाला. एव्हाना निखिल येऊन त्याची आवरावरी संपली होती. अशा पद्धतीने वेळ अजयने ॲडजस्ट केली होती. दुरूनच अजयला येताना पाहिलं आणि प्लेट्स लावता लावता निखिल ओरडला, अरे दादा, लवकर आलास आज, ये ये ये. लगेच त्यांनी 2 स्टूल मी जिथं बसायचो तिथं आणून ठेवले. एका स्टूलवर मी बसलो. दादा बस. इतका अदबीने त्याने मला हात मिळवला, मला मिठी मारली, माझ्या पाठीवर थोपटलं, आलोच 5 मिनिटात असं म्हणून तो ठेल्यावरची अरेंजमेंट करायला गेला आणि लगेच
3-4 मिनिटात तो आलासुद्धा. बोल दादा, कशी गेली रात्र, काय म्हणतोस? नवीन ड्रेस घातलास तू, मी दिलेला प्रेमाने घातलास. माझी अपेक्षा होती की आज तू घालून यावंस. का म्हटलं फक्त इंटरव्ह्यूला जाताना तू घालतोयस. तो म्हणला, अरे नाही, तुझ्या भावना मला समजतात ना. तू इतका प्रेमाने आणला आणि आज दिवाळीचा सण म्हणून मी नवीन ड्रेस घालून निघालो. दादा, दिवाळीची आंघोळ तू घरी केली असतीस तर मला आनंद झाला असता. अरे निखिल, तेच सांगतोय तुला. मग घडलेला रात्रीचा सगळा इतिवृत्तांत निखिलला सांगितलं. निखिलच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा. तो म्हणाला, अरे दादा, तुझ्यासारख्या माणसाला अशी माणसं भेटायलाच पाहिजेत. चल, जे काही झालं मला खूप आनंद आहे. दिवाळीची आंघोळ तू आज व्यवस्थित करू शकलास. अरे हो, आणि निखिल, मी थोडा फायदा उठवला. जो मी 4-5 दिवस वापरत होतो ना, तो ड्रेस पण मी धुवून टाकला. तसं माझ्याकडे सगळंच होतं ना, धुण्याचा पण एक साबण मी घेऊन ठेवलेला होता. त्यामुळं आज मी खूप आनंदी आहे. त्या जवानांनी मला 2 हँगर पण दिले. छानपैकी ते कपडे त्यांनी वाळत घातले, मला मदत केली. साफ फिकर मत करो, कुछ नहीं होगा, आपके कपड़े ऐसे ही होंगे और एक जवान ला के प्रेस करके रखेगा यहाँ. मी त्यांना म्हणालो, अरे नका इतकी सेवा करू. नहीं साहब, हमारे ऑफिसर ने बताया है कि आपको किसी भी चीज़ की कोई कमी नहीं महसूस होनी चाहिए. हमें करने दो साहब, इट इज़ पार्ट ऑफ आवर ड्यूटी. असं काहीसं तो जवान पुटपुटला. अजयनी सारं काही सांगितलं आपल्या निखिलला. निखिल म्हणाला आनंदात, चलो आपकी और मानसी ताई की पसंदीदा डिश लेके आता हूँ, गोलगप्पे. क्या बात आहे. 11:30-12चं ऊन अंगावर झेलत मंदिरापासून आज हे टोटल 7 किलोमीटर चालत आल्यामुळं ती थंडगार पाणीपुरी खायला मजा यायची. अर्थात मानसीच्या आठवणीत 2 पुऱ्या मी जास्त खायचो. आणि निखिलसुद्धा माझ्या अंतर्मनातलं काहीतरी जाणून तो 2 पुऱ्या मला जास्त खाऊ घालायचा. तो हसायचा. त्याच्या मनातली वाक्य मला समजायची. खा ना दादा, मानसी दीदी के उसकी याद में खाओ 2 पुरिया. असं म्हणून माझं पोट भरेल याच्याकडे सुद्धा तो कटाक्षाने पाहायचा. आज त्यांनी नंतर पुन्हा एक चक्क भेळ बनवली. तो जे देऊ शकत होता, जे करू शकत होता, त्याच्या ऐपतीप्रमाणे तो तर भरभरून करत होता. आणि आज त्यांनी त्याच्या बायकोने प्रेमाने दिलेला फराळ पण काढला. तो म्हणाला, कैसे करेंगे, भेळ पहिले खाएंगे और बाद में घर का फराळ खाएंगे. मी त्याला सहज म्हणालो, अरे एवढं काय, कसं जाणार एका वेळेस. नहीं, एक भेल बनाता हूँ, मस्त दोनों मिलके खाएंगे. मैंने भी आज घर में नहीं किया फराळ, कुछ भी नहीं खाया घर में, आधी कप चाय पी के निकला हूँ. कोई बात नाही. हे सगळं तो बनवेपर्यंत, सगळं तयार करून आणेपर्यंत अजय आपला विचारांमध्ये बसून राहिला. आणि अर्थातच निखिलनी विषय छेडल्यामुळं मनामध्ये सगळ्या मानसीच्या आठवणी तरंगू लागल्या. कुठेतरी एक सकारात्मकता आजपासून घडते आहे असं त्याला वाटू लागलं. आणि बालाजीची पण कृपा झाली असंही त्याच्या मनात आलं. हॉटेल तिरुपती डोळ्यासमोर दिसू लागलं. त्या बालाजीची तस्वीर, त्या LED लाईटची ती रोषणाई, ती प्रसन्नता त्या फोटोसमोरची, ते धूप अगरबत्ती लावलेलं आणि त्या बालाजीच्या फोटोतलं त्याचं ते प्रसन्न रूप. त्याच्यापुढं मी नतमस्तक झालेलो त्या दिवशी. मनोभावे पापण्या मिटवून त्या बालाजी रायाला मी नमन केलेलं आणि त्यालाच साकडं घातलं की तुझ्या मालकाला सद्बुद्धी दे रे बाबा. या हॉटेलमध्ये माझी काहीतरी पुढच्या आयुष्याची व्यवस्था होऊ दे. आणि हा बालाजी मनोभावे मागितलं ना तर तो देतो अशी त्याची ख्याती आहे. तसं तर अजयला खूप मनात होतं की तिरुपतीला एकदा जायचं आहे, पण आयुष्याच्या धबडघाईत कधीही त्याला जाणं झालं नाही. म्हणतात ना की तो स्वतः बोलवल्याशिवाय माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कदाचित तेच खरं असावं. तो बोलवेल या आशेवर आपण त्याची आराधना करत राहायची. अशा सुंदर विचारांमध्ये, त्या बालाजीच्या रम्य आठवणीमध्ये अजय रमला होता. आणि एकदम अचानक निखिलची हाक आली. अरे दादा, 1 मिनट हो गया, मैं यहाँ खड़ा हूँ, कहाँ पहुँचे आप. असं म्हणून त्याने अजून एक स्टूल आणलं होतं. त्याच्यावरती त्यांनी फराळाची प्लेट ठेवली आणि मग परत तो भेळच्या प्लेट आणायला गेला. भेळची प्लेट आणली, दोघांमध्ये एक भेळ खाल्ली, पाणीपुऱ्या खाऊन झाल्या होत्या. आणि मग घरचा फराळ, छानपैकी चिवडा, करंजी, लाडू, बेसनाचे 2 लाडू, रव्याचे 2 लाडू.
असं सगळं दिवाळीचं प्रत्येक ॲटम, अनारसे, शंकरपाळी हे सगळं त्या प्लेटमध्ये होतं. मी निखिलकडे बघितलं. माझ्या डोळ्यात पाणी होतं. निखिलनी ओळखलं. निखिल म्हणला, दादा, फ्लैशबैक में नहीं जाना है, चलो आंसू पोछो, जाओ थोड़ा पानी पी के आओ, चेहरे पे पाणी मारो. छोट्या भावाचं दरडावणं अजयला खूप आवडलं. अजय उठला, डोळ्यावर पाणी मारलं. होईल तेवढं त्यांनी अजयनी मस्त हसरा चेहरा केला आणि फ्लॅशबॅकमधनं बाहेर आला. पुन्हा बालाजी रायाला नमन केलं आणि तो स्टूलवर येऊन बसला. त्या निखिलसोबत सगळं काही वेळेचा आस्वाद घेतला. प्लेट ठेवल्या. अजय म्हणला, निखिल, अभी आप उठना नहीं है, ये प्लेट मैं रखूँगा, धो के रखूँगा, फिकर मत करो. अजयनी त्याच्या स्वभावानुसार सगळी काही त्या निखिलला मदत केली आणि पुन्हा येऊन बसून हात पुसून थोड्या गप्पा मारत मारत त्यांचा दिवाळीचा फराळ झाला. पहिलाच घास अजयला गोड आवडतं म्हणून त्यांनी बेसनाचा लाडू उचलला. निखिललाही ते आवडलं. निखिलने रव्याचा लाडू उचलला. दादा, फ्रैंकली बताना कैसे हुआ है, झूठी तारीफ ना करना, क्योंकि मुझे जाके बताना है. पहिलाच घास अतिशय चांगला, मऊसूत, तोंडात टाकलं की विरघळणारा, योग्य साखर आणि त्यातून एक बेदाणा आणि एक काजू असा सुकामेवा घातलेला तो लाडू. घरचा फराळ. अजयच्या जिभेवर कित्येक वर्षांनी घरचा फराळ, घरची दिवाळी अशी त्याला जाणीव झाली आणि दोघांनी मिळून मस्त फराळ केला. अजय म्हणाला, चलो आपके धंधे का टाइम है, अब मैं निकलता हूँ. आपको ढेर सारी शुभकामनाएं. भाभी जी को बता देना कि दादा ने फराळ बड़े दिल से लिया है और बहुत बढ़िया हुआ है. ये तहे दिल से मैं तारीफ़ कर रहा हूँ, झूठी तारीफ़ नहीं है, ये भी बताना. निखिल हसला. नेहमीप्रमाणे निखिलने मिठी मारली आणि त्याचा निरोप घेऊन अजय निघाला पुन्हा आपल्या त्या ठिय्याकडं, किंवा मध्ये मध्ये अजय ज्या ज्या ठिकाणी टाईमपास करत होता त्या ठिकाणी. निखिल आणि त्याची नवीन वहिनी, जिला त्यांनी पाहिलं पण नाही आहे, त्यांनी एक फराळाचा डबा अजयसाठी दिला होता. ती पिशवी निखिलने जाता जाता अजयच्या हातात कोंबली. त्याला माहिती आहे अजय नको म्हणणार, पण निखिलच्या मनात एकच, चलो कभी भूक लगी तो वो खाएगा, म्हणून भरपूर फराळ, अक्षरशः 4-6 लाडू, 4-6 करंज्या, चिवड्याची थैली वेगळी, अशी त्याने एक कापडी पिशवी त्या अजयच्या हातात थांबवली आणि अजय नको नको म्हणत असताना निखिल बाजूला पळून गेला. आपको ये लेके जाना है, अभी तो आपका रहने का बंदोबस्त हो गया है, शायद वो लोग खाना भी खिलाएंगे, लेकिन इस गरीब का फराळ आपके पास दिवाली ख़त्म होने तक रहने दो. दादा, जब जी चाहे तब थोडा थोडा खा लेना, कल मिलेंगे. असा निरोप घेऊन अजय तिथनं निघाला. पुन्हा त्याच्या त्याच विश्वात, पण थोडंसं बदललेल्या विश्वात. पाहूया अजय तिकडे पोचल्यावरती त्या रिटायरिंग रूममध्ये काय काय झालं. राजावाजा त्याला भेटले का? राजावाजांना सोडून जाताना, त्या रिटायरिंग रूममध्ये झोपायला जाताना अजयची नक्की आज अवस्था काय होणार, या सगळ्या गोष्टी बघू. आणि मग अजयच्या मनात आलेली सगळी घालमेल, त्याचे काय विचार आहेत, तो काय पुटपुटतो आहे, या गोष्टीसुद्धा तुमच्या कानापर्यंत नक्कीच येतील. पाहत राहा, ऐकत राहा. कवी प्रवीश शो. प्रवी लिखित एक कहाणी. सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं. सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं.